आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची घटना। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सरकारला उद्या सकाळी 10 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। तपासाची सविस्तर माहिती द्यावी, वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। मात्र मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। आम्ही मनोज दादाच्या शब्दाला आम्ही मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलंय। परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो, 10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यांना किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत। आज तर एक टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार आहेत। गावात सगळं आम्ही आळं मारून ते ज्यांना द्यायचं प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या। मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोललो त्यांना तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका। मी तुमच्यावर विश्वास म्हणजे तुमचा विश्वास, तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय। अजून एक सांगतो, शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत आपण फाशी देईपर्यंत आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत। त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं। तुम्ही आरोपी वाचवायला लागला असे आता शंका यायला, जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला याचा अर्थ या राज्यातल्या लोकांनी जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी तो तुमचं सरकार चालवतोय, तुम्हाला पण स्वतः चालवतोय, मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही देशद्रोही आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीवितावर काही झालं, आरोपी जर सुटला तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।